हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर दिस इज डे 2 इन गोवा. तर मस्तपैकी छान रेडी झालो आहे. आता आम्ही नाश्ता करणार आणि थोडेसे प्लेसेस आम्ही एक्सप्लोर करणार आहे. तर बघू आम्ही कुठे कुठे जातो आहे आणि काय मजा मस्ती करतो आहे आणि तुम्हाला पण आम्ही ते प्लेसेस दाखवतो. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. फोटो काढलेत का? सागऱ्या गोव्याला येऊन सुद्धा उपीट खातो. काय म्हणतो ब्रेकफास्ट ऑप्शन काय ऑप्शन आहे माझा इकडे माझा. अरे सागर तुझा उपवास आहे ना, मग खिचडी भेटते का बघ. माणसं गोव्यासाठी उपवास सोडतात. मग सागर नॉनव्हेज खाणार का? आज नुसते खायचे मासे. तर आम्ही आत्ता निघालोय आणि बाईक बुक केल्यात. तर आम्हाला भेटल्यात ॲक्टिवा आणि आम्हाला पाहिजे होती वेस्पा, पण बॅड लक. तर ठीक आहे, जाऊ दे, आता दुसरीकडे बघायला तेवढा वेळ पण नाही आहे आम्हाला. तर आता आम्ही निघतो. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे गाडीचा आम्ही एक व्हिडिओ करून घेतो. आधीच काय व्यवस्थित आहे की नाही ते चेक करा. परत परत काही इश्यू नाही तर. तर इथे मला लाजाळूची झाडं दिसली आणि मग मला एकदम माझं लहानपण आठवलं की लहानपणी आम्ही जवळीला दिसायचं त्याला टच करायचं आणि ती लाजायची, तेव्हा ते बघताना खूप भारी वाटायचं. तर मग म्हटलं थोडंसं घ्यावं आपल्या व्हिडिओमध्ये पण. तर तुमच्या पण काही आठवणी आहेत का लाजाळूच्या, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यांची फुलं आहे वाटतं, लाजाळूची फुलं. तर इथे आहे ना, रोडवर असं बॉटलमध्ये पेट्रोल पण विकतात. तर मग पेट्रोल पंप खूप लांब होता. मग आम्ही पण इथं थोडं महाग होतं. पेट्रोल पंपावर 100 आणि इथे 120 होतं. पण आता कुठे मागं जाऊन परत पेट्रोल भरायचं, तर मग आम्ही इथेच पेट्रोल टाकून घेतलं. तर असं बऱ्याच ठिकाणी असे स्टॉल उभे असतात पेट्रोलचे गोव्यामध्ये. काय तर आम्ही आता आलो आहे कोला बीचला. तर हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूप भारी दिसतोय ना, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. तर हा वरून व्ह्यू आहे कोला बीचचा. तर आता आपण खाली पण जाऊया. तर इथे आम्ही गाडी पार्क केली आणि मग मला हे सगळं दिसलं दृश्य, तर मग मी पटकन क्लिक केलं. तर आता आपण खाली पण जाऊया. तर वर आम्ही गाडी पार्क केली. तर तिथे असे स्टॉल पण आहेत, लिंबू सरबत वगैरे. तर तिथे आम्ही गाडी पार्क करून आम्ही आमचं सामान पण ठेवलं आणि इथे आम्ही आता चाललो आहे खाली. तर असा रोड आहे खाली जायचा. तर आम्ही इथे खाली आलो आणि ऊन खूप होतं आणि इथे हे कोला बॅकवॉटर आहे आणि तिथं कायाकिंग खूप चालतं. तर म्हटलं आपण पण इथे आलो आहे तर कायाकिंगचा एक्सपिरियन्स घेऊया. तर आम्ही आता कायाकिंग करतोय. तर इथे कॉटेज पण आहेत. मस्त आला आम्ही धडकलो.
भारी आहे इथे, खडक, एकदम शुद्ध पाणी. एका साईडला नको. हा केलं सर पाठी व्हायला लागले. हम्म. चला डन. चला आता पहिलं लावूया स्टार्ट. आधी कोण जाते बघू. तर कायाकिंग झालं आणि थोडं बीच एक्सप्लोअर केला. तर ऊन खूप होतं त्यामुळे काय आम्ही जास्त वेळ बीचवर नव्हतो. तर समोरच रेस्टॉरंट होते, तर त्या रेस्टॉरंटमध्ये बसून निवांत बीचचा नजारा बघत होतो. त्या खडकावर जायचं का. चला खाऊन घेऊ माझे. तर इथे बीचवर एक छोटासा खेकडा दिसला इथे. तर आम्ही चाललो आहे आता बटरफ्लाय बीचला. त्यासाठी आम्ही एक सेपरेट बोट बुक केलेली आहे. तर चला बघूया. धर असं बोला. आजा भाई लोग. तो म्हणतोय की काय करतात, रेट वाढवतात. हो, फ्रेंडली असतात. आम्ही अगं तिकडे शो बघितलेला, डॉल्फिन शो. खूप काय काय केलेलं त्यांनी. सगळ्या हुशार प्राणी माझ्या ऐकले सगळ्यात जगात आपल्या प्लॅनेटमध्ये सगळ्यात क्रिएचरमध्ये सगळ्यात हुशार डॉल्फिन आहे. किती छान कायाकिंग करते ती. तर आम्ही बोटमधून निघालेलो आणि आम्हाला वेगवेगळे पॉईंट इथे दाखवत होते. आणि ही इव्हिनिंग बोटमधून खूप भारी वाटत होती. मस्तपैकी निळाशार समुद्र आणि हा सनसेटचा व्ह्यू खूप मस्त.
तर आम्ही आता आलेलो आहे टर्टल पॉईंटला. तर हा सेम कासवच दिसत होता मागून पाहिलं तर इथे खूप सारे असे खडक आहेत आणि ते असे वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला दिसतात. तर त्यातला हा एक टर्टल पॉईंट होता. हनीमून बीच. हनीमून बीच. तर आपण आलोय हनीमून बीचला. बीच दाखवतोय. हनीमून करायचं कुठे? जंगलात जायचं. इथं ना रूम आहेत का काय आहेत? ती पण दोघं जण कशी करतात. आम्ही हनीमून मला जातो न्यायालय मला हनीमून पॅकेज असेल काय. अरे तर राहायचं काय करायचं इथे एवढं वेळ थांबून. हा. भारी नाही यार, मस्तच एन्जॉय करते. एन्जॉय म्हणजे काय म्हणता शांत हा. निवांत. आता 10-12 जणांनी हनीमून पॅकेज इथलं घेतलं तर आपण 2 पेंग्विन आहेत इथं खडकाचे. हा पैर. हा उलटा. असं आहे का ते? हा. अच्छा असा वाला का? आपण कुठल्या जागा कशा शेप बघतोय शेप बघितलं की आपण ठरवायचं काय आहे. तर आम्ही आलो आता बटरफ्लाय बीचला. हे प्रियंका थांब. तर सगळे बीच एक्सप्लोर करून आम्ही घरी रिटर्न आलो. थोडं फ्रेश झालो आणि इथं आलो आहे आम्ही जिथं स्टे करतो पोलेलियम बीच तिथे आलो आणि इथे नाईटला फायर शो होता. गुड मॉर्निंग. सो दिस इज डे 3 इन गोवा. तर मॉर्निंगला सकाळी म्हटलं बीचवर जावं तर आम्ही आलो इकडे. तर बघू आजचा दिवस कसा होतो. मस्त वाटतंय सकाळ तर आम्ही पण आलोय. तर बघू आजचा दिवस कसा होतो. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर सकाळी मॉर्निंगला खूप भारी वाटत होतं इथे बीचवर आणि आम्ही एन्व्हायरमेंट खूप छान असल्यामुळे आम्ही फोटो पण खूप भारी भारी क्लिक्स केलेत. तर आम्ही चेकआउट केलं. आता आम्ही निघालो आहे घरी. पण जाता जाता पण थोड्या आम्ही बघणार आहे डेस्टिनेशन आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज काही केल्या नाहीत तर फक्त कायाकिंग केलं. तर मग बघू आता कुठे भेटलं तर ते पण करून आम्ही निघणार आहे घरी. तर मग आता चेकआउट झालं आहे. बाईक इकडे रेडी. इकडे विशाल निवांत झोक्यावर बसलं आहे आणि मी ह्या झोक्यावर बसले. वगैरे बाय बाय. खूप भारी होतं स्टे इथे. फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर बीच आहे. तर आम्ही आता निघालो आहे आणि इथं ना मला ही फुलं खूप आवडलेली. खूप भारी आहेत. केवढं मोठं फुलांचं झाड आहे.
करण्यासाठी खास आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथं अजिबात गर्दी नाहीये. खूप भारी जागा आहे. आपण मस्तपैकी एन्जॉय करू शकतो आणि म्हणजे आपली पर्सनल स्पेस खूप आहे इथे. अजिबात गर्दी नाहीये आणि सगळे स्पोर्ट्स आहेत, वॉटर स्पोर्ट्स. तर आता आम्ही निघालो आहे करायला. करतो तर एवढे सगळे स्पोर्ट्स आम्ही करणार आहे. तर आम्ही पर एक घेतलं तर अशी प्राईज आहे, पण आम्ही तुम्हाला पॅकेज घेतलंय. तर मग तुम्हाला जर वॉटर स्पोर्ट करण्यासाठी आहे तर गोवामध्ये हे बेस्ट ठिकाण आहे, तर तुम्ही येऊ शकता. ऍड करतो. क्या मोबाईल बीच सनरायझर्स हॉटेल हां हां साउथ गोवा साऊथ गोवा. वॉटर ठीक. स्पोर्ट्स नंबर सांगा पाहिजे. ठीक आहे. आता सुप्रिया गेलेली आहे. खूप मजा येते. मॅडम आली का? हो. मला पण दिलेला पण मी घेतलं नाही. इथं किती गाडी म्हणतात मी? चला रे, चला बाय बाय. इकडे बाय करा. तर बनाना राईडमध्ये म्हणजे एक बेस्ट पार्ट म्हणजे जे समुद्रात जाऊन ते आपल्याला खाली पाण्यात फेकतात ते खूप भारी आहे. तर त्यांनी आम्हाला आतमध्ये नेलं पण पाण्यात फेकलेलं आणि इथं बीचवर आल्यावर पण एकदा फेकलेलं, तर ते खूप भारी वाटलं. अशा सगळ्याच राईड खूप भारी आणि खूप मज्जा येतात. आता आम्ही करणार आहे पॅरासिलिंग. विशाल फर्स्ट जाणार आहे, ते वर दिसतंय का? बीच पॅरासिलिंग. इधर या, इधर आ. तसं जाऊ दे, एन्जॉय कर. तुझा फोन नाही का? फोटो बघ बरं, माझ्यात येतात का फोटो? का विशाल गेला पॅरासिलिंग करायला. गेला हात ते बघू. सुप्रिया चालली. सुप्रिया ऑन फायर.
भारी वाटते रे, एक नंबर. बाय. भीती वाटते. काल चल तुला ते मॅडम आप रेडिओ आय एम नेक्स्ट. जा. जा इथे इकडे जा. जा 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 जा. थोडा साइड सागर इकडे बघ. ए इकडे बघ. साईडला तर आता मस्त स्पोर्ट्स करून आम्ही जेवलो पोट भरून आणि आम्ही आता निघालो आहे रिटर्न घरी. बघू आता घरी जाताचा प्रवास कसा होतो. तर स्पोर्ट्स झाले त्यानंतर आम्ही जेवलो. खूप दमलेलो, भूक पण लागली त्यामुळे जेवलो आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला. तर हा नॉर्थ गोवा थ्रू राजापूर मार्गे डायरेक्ट कराडला असा रोड आहे. तर आता आम्ही इकडून निघालेलो आहे आणि रोड खूप भारी आहे. तर म्हटलं थोडंसं शूट करावं. Such a beautiful light when I still want you closer. I had longing for closure and I'm wondering why. तर आम्ही इथं थांबलोय जरा. म्हटलं कोकणातले काजू घेऊन जाऊ आणि कोकणात आंबावडी, कोकम, आगळ असं काय काय आहे. तर सगळं बघूया कसं आहे प्राईस आणि आम्ही तिथे घेऊन जातो. काय बघतेच आहे हे ना काय काय जरा खायला छान घेऊन जाऊ पिकं. शकतो असं. हा छोटी द्या फक्त. ते ओरिजिनल आहे ना, त्याच्यात काय नाही ना मिक्स गोड वगैरे नाही ना. नाही नाही खराब होत कधी. हा हे पाहिजे मला मच्छीसाठी. हे फिश साठी लावतात. भागात आलं की गाडी गेली पुढे कसला की वाघ बी घाला तरी कसलं गवत आहे की रस्ता कॉलेज रोड.